नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अजय पवार पुन्हा एकदा तुमचं सारथी नॉलेज हब या आपल्या ऑनलाईन युट्यूब प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, समाज उपयोगी व्हिडिओ जे आहेत ते आपण नेहमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक समाज जागृतीपर सादर करत असतो. अगदी तुमचा प्रतिसाद देखील त्यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही जो प्रतिसाद देतात त्यामुळे आम्ही नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी जारी करत असतो. विशेष करून सुशिक्षित वंचित वर्गातील बहुजन समाजातील जी काही आपली मंडळी आहेत, ती विद्यार्थी मंडळी आहेत, त्यांच्या शिक्षणासाठी ज्या काही आवश्यक योजना सरकार राबवत असतं, त्या योजना खास करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचत नाही आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आतापर्यंत करत आलेलो आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी तुम्हाला आव्हान करेल की अशा या योजनांचा आपण जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो, पाठीमागे आपण शिष्यवृत्ती संबंधीचे अनेक व्हिडिओ जे आहेत ते आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. परंतु त्या संबंधी काही मुलांच्या शंका कुशंका होत्या आणि त्या शंका कुशंकाचं निरसन करण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. अगदी सर्व कॅटेगरी, सर्व जातीतील मुलांसाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे. कारण शासन ज्या शिष्यवृत्ती योजना राबवतंय त्या योजनांचा फायदा नेमका कुणाकुणाला होतो, काय होतो, हे देखील आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत. आणि एक आनंदाची बातमी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आहे, जे की आपण आज आपल्या हे जे टायटल जे आहे याच्या शीर्षकाच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलंय असेल की मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेशांना ही शिष्यवृत्ती शुल्क प्रतिपूर्ती लागू असणार आहे. तर हा नेमका काय प्रकार आहे हे देखील आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, असेच शैक्षणिक असेल, सामाजिक योजना असेल, या ज्या योजना आहेत आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो, या तुमच्याकडे लवकरात लवकर पोहोचाव्या यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा. तर मित्रांनो, शासनाने एक निर्णय आता जारी केलेला आहे. त्यानुसार काय की विद्यार्थ्यांनी शासनाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतील कोणत्याही फेरीद्वारे, म्हणजे काय, जी तुमची सीईटी घेतल्या जाते, कॉमन एंट्रन्स टेस्ट, त्याच्याद्वारे जे जे तुमचे जे प्रवेश होतात त्यांच्यासाठी हे लागू आहे की कोणत्याही फेरीद्वारे अथवा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांचा प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या आणि संस्था स्तरावर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ लागू राहील. अशा विद्यार्थ्यांनी नवीन अथवा थेट द्वितीय अभ्यासक्रमासाठीचा प्रवेश शासकीय केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे असणे आवश्यक आहे. मित्रांनो, शासन जे आहे तुमच्या ज्या काही व्यावसायिक किंवा काही ज्या योजना आहेत त्या बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सुद्धा लागू आहेत. शक्यतो व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ज्या योजना आहेत त्याच्यासाठी सीईटी असते. परंतु होतंय काय की जर तुमचा प्रवेश जर मॅनेजमेंट कोट्यातील असेल, स्पॉट ऍडमिशन असेल, तर अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिल्या जात नव्हती आतापर्यंत. आणि विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रश्न आले की मॅनेजमेंट कोट्यातून आमचा प्रवेश आहे, आम्हाला कॉलेजवाले म्हणतायत की तुम्हाला ही शिष्यवृत्ती देता येणार नाही. आणि मित्रांनो, मग त्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नुकसान व्हायचं. अगदी वर्षाला 60-60 हजार रुपये शिष्यवृत्ती आहे आणि इतकी शिष्यवृत्ती आपल्या गरीब वंचित पोरं त्यापासून वंचित राहत होते. तर त्यांच्यासाठी हा शासन निर्णय लागू करून शासनाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे. आणि आता जर तुमचं मॅनेजमेंट कोट्यातील ऍडमिशन असेल, स्पॉट ऍडमिशन असेल, तुम्हाला सुद्धा आता ही शिष्यवृत्ती मिळणार आहे, असा हा निर्णय. तर तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या योजना या ठिकाणी दिल्या जातात ते देखील आपण बघणार आहोत. हे बघा, स्पॉट ऍडमिशन साठी सुद्धा आणि मॅनेजमेंट कोट्यातील ऍडमिशन साठी सुद्धा या योजना लागू असणार आहे. इथून पुढे शिष्यवृत्तीच्या याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. तर हे बघा, आता इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना आहे. आता ही योजना कोणासाठी आहे, तर ही मराठा समाज आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गात मोडणारे, म्हणजे काय तर शक्यतो खुल्या प्रवर्गात जे मोडतात ते आणि मराठा समाज यांच्यासाठी पंजाबराव देशमुख ही योजना लागू आहे. आता स्वाधार ही जी योजना आहे ही एससी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी स्वाधार नावाची योजना आहे. त्याच्यानंतर आधार ही योजना आहे, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. आता ही ओबीसी विजयंती साठी ही योजना आहे, ओबीसी विजयंती. त्यानंतर स्वयं ही जी योजना आहे ही एसटी कॅटेगरीसाठी आहे.
म्हणजेच ह्या ज्या योजना आहे आणि हा जो निर्णय आहे हा आपल्या सर्व कॅटेगरीतील मुलांसाठी महत्वाचा आहे, विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ अवश्य बघावा आणि जे आपले गरजू जे बांधव आहेत त्यांच्यापर्यंत हा नक्की पाठवावा. कारण या सर्व ज्या ह्याच्या शिष्यवृत्ती आहेत या काही व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक कोर्ससाठी सुद्धा ही शिष्यवृत्ती दिल्या जाते उच्च शिक्षणासाठी. आणि वार्षिक 60,000 रुपयापर्यंत तुम्हाला या योजनेअंतर्गत तुमचा राहण्या खाण्याचा खर्च दिला जातो. वार्षिक 60,000 रुपये म्हणजे ही गोरगरिबांसाठी खूप मोठी मदत आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने या योजनांचा लाभ आता तुम्हाला स्पॉट ऍडमिशन असेल किंवा मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन असेल यासाठी मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या गरजू बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हातून एका जरी विद्यार्थ्याचं जरी भलं जर तरी हा व्हिडिओ बनवण्याचा आपलं काहीतरी सार्थक झाल्यासारखं आपल्याला वाटल. तर मित्रांनो, अशाच नवीन नवीन माहिती करिता सारथी नॉलेज हब युट्यूब चॅनल बघत राहा. धन्यवाद.